नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेंद्र कापसे। आज एक गणितावरचा नवीन विषय, नवीन टॉपिक घेऊन येतोय, ॲव्हरेज, सरासरी। विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक तुम्ही शेवटपर्यंत बघा। हे आपल्याला काही प्रश्न दिले असणार आहेत, साधारणतः 4 प्रश्न 4 वेगवेगळ्या प्रकारचे आपण दिले असणार आहेत। विश्वास ठेवा, हे प्रश्न तुम्ही वाचल्यानंतर या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फक्त जास्तीत जास्त 5 सेकंद लागेल प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला। किती बोलतोय? जास्तीत जास्त 5 सेकंद। काही प्रश्नाचे उत्तर तर 1 सेकंदामध्ये येईल। जर आधी असं करा की आधी हा टॉपिक तुम्ही तुमच्या परीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा ज्याला येत असेल, आणि आता मी तुम्हाला एक टॉपिक घेऊन ट्रिक सांगणार आणि एक टॉपिक घेऊन ट्रिक सांगणार। तर त्यावेळेस तुम्ही बघा की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे सांगण्याकरता 5 सेकंदच्या वर वेळ लागणार नाही। तर बघूया आपण पहिले आपण पॅटर्न समजून घ्या। 4 प्रश्न 4 वेगवेगळ्या पॅटर्नचे असणार आहेत। पहिला प्रश्न बघतो आपण की पहिल्या 55 नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा, नॅचरल नंबरची। दुसरा प्रश्न बघतोय पहिल्या 35 विषम संख्यांची सरासरी काढा, ऑड नंबर्स। मग बघतोय पहिल्या 24 समसंख्यांची सरासरी काढा, आणि नंतर चौथा बघतोय की 15 लगातार विषम संख्यांची सरासरी, 15 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबरची सरासरी 27 आहे। तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या माहित करा। वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे द्यायचं असतं ट्रिक्सच्या माध्यमातून। आपण प्रत्येक टाईपचा, हा टाईप 1 झाला आपला, हा टाईप 2 झाला, हा टाईप 3 आणि हा टाईप झाला 4। प्रत्येक टाईपचे आपण दोन प्रश्न किमान घेऊया जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल। 2, 1 जे काय चालते ते बघूया, ठीक आहे। परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही विनंती तुम्हाला, कारण की शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर यानंतर तुम्हाला कधीही ॲव्हरेज नंतर या टॉपिक मध्ये कधी अडचण जाणार नाही। आणि मुद्दा अडचणीचा नाही आहे, मुद्दा हे फास्ट, सगळ्यात फास्ट आन्सर कसा देता येईल हे बघूया लक्षात घ्या, ठीक आहे। सर या मित्रांनो, आपण टाईप 1 मधला पहिला प्रकार बघतोय। मी 2 प्रकारे सांगणार, एक पारंपरिक पद्धत जी नेहमी आपण शिकतो, जिथे आपल्याला माहिती असतं कसं करायचं असणार, आणि नंतर ट्रिक्स सगळ्यात शेवटी। तर पहिले पारंपरिक पद्धत बघा, सरासरी किंवा ॲव्हरेज आपण कसं काढतो। आपण काय करतोय, सरासरी काढण्याकरिता सर्व संख्यांची बेरीज करतोय आणि शेवटी एकूण संख्यांनी भाग देतो। सर्व संख्यांची बेरीज करायची आहे। मग पहिल्या 55 नैसर्गिक संख्या आहेत, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला 1 2 3 4 पासून तर 55 पर्यंत जितक्याही नैसर्गिक संख्या असतील सगळ्यांची करावी लागेल बेरीज। सगळ्यांची करावी लागेल आपल्याला बेरीज, आणि बेरीज करून इथे ठेवावी लागेल। आणि एकूण संख्या किती आहे? 55 एकूण संख्या। भाग द्या, ही पारंपरिक पद्धत जी आपण नेहमी करत असतो। बघूया कसं। मग याकरता आता सर्व संख्यांची बेरीज काय करतो, याकरता आपण कसं असते की आपण एक पद्धत वापरू शकतो, जो पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या आणि भागिले 2। हे लक्षात असले तरी ठीक, नाही असले तरी ठीक, काही अडचण नाही आहे। कारण नंतर या प्रश्नाचं उत्तर फक्त 2 सेकंदात येईल, फक्त 2 सेकंदात। म्हणून आधी पद्धत समजून घेऊया, ज्या पद्धतीने संपूर्ण विद्यार्थी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात। मग फक्त इतक्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर निव्वळ 2 सेकंदात येईल। बघूया, पहिली संख्या किती? 1, शेवटची किती? 55, एकूण संख्या किती? 55, भागिले किती? 2। पुढे बघा, 55 आणि 1 56, गुणिले 55 भागिले 2, भाग घेऊया 2, 28 गुणिले 56, 28 गुणिले 55 ही या सर्व 55 नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण ठेवू शकतो। सर्व संख्यांची बेरीज इथे ठेवू शकतो आपण 28 गुणिले 55, आणि मग शेवटी भाग देऊया आपण एकूण संख्या। एकूण संख्या किती आहे? 55, 55 कटले, उत्तर येते 28। अशा प्रकारे
पहिल्या 55 नैसर्गिक संख्यांची सरासरी, त्याचं उत्तर येते 28. बघा की हे 28 उत्तर काढण्याकरता आपल्याला किती वेळ लागेल डिपेंड करतं, त्याचं जसं कॅल्क्युलेशन त्या प्रकारे वेळ लागेल, परंतु कमीत कमी 1 मिनिट तरी घेऊन जाईल. आता आपण जसं बोललो असणार आहे की या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फक्त 2 सेकंदामध्ये काढायचं असणार आहे, बरोबर असणार आहे. या 2 सेकंदामध्ये कसं काढायचं आपण बघूया. बघा आता आपण आपल्या ट्रिकचा वापर करूया. ट्रिक कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं, काय म्हटलंय, पहिल्या 55 नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. काहीच करायचं नाहीये, या 55 मध्ये एक ऍड करा. काय केलं, या 55 मध्ये एक ऍड करा. आता जितके संख्या दिली 55 दिली तर 55 घेतले, 58 असतात 58 दिले, 100 म्हटलं असतं 100 दिले असतात. 55 मध्ये एक ऍड करा आणि 2 ने नेहमी डिवाइड करा. ट्रिक आहे, या संख्येमध्ये एक ऍड करायचं आहे, 55 मध्ये एक ऍड केलंय आणि काय करतोय 2 ने भाग देतोय. किती झालं, 55 1 56 भागिले 2 किती आलं उत्तर 28. 56 ने 28. याचा अर्थ आपण आतापर्यंत पद्धत बघितली असणार आहे की पूर्ण किचकट पद्धत, त्यातनं काहीच करायचं असणार आहे. पहिल्या 55 नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायला म्हटलं, ट्रिक सांगतोय n+1 डिवायडेड बाय 2, बस काहीच करायचं नाही. आता इथे जर म्हटलं असतं की 55 च्या ऐवजी आपल्याला जर म्हटलं असतं की पहिल्या 71 नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा, काहीच करायचं नाही. 71 मध्ये एक काय करायचं आहे, ऍड करायचं असणार आहे भागिले 2. 71 ने 1 72 भागिले किती उत्तर येते 36. जर म्हटलं असतं की पहिल्या 211 नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा, काहीच नाही करायचं. 211 मध्ये किती एक मिळवला भागिले 2 किती येते 212 भागिले 2 किती येते 106. सगळ्या सोप्या पद्धतीने. तर मित्रांनो तुम्ही या पद्धतीचा वापर करा. यानंतर जितक्याही सरासरीवरती प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सहज आहे. आता आपण पाहूया टाइप 2. या मित्रांनो आता आपण टाइप 2 बघतोय. बघा यामध्ये काय म्हणतात, यामध्ये म्हणताय की पहिल्या 35 विषम संख्यांची सरासरी करा. आता मुद्दा येतो की पहिल्या 35 विषम संख्या कशा काढायच्या. विषम संख्या 35 विषम संख्या कशी, मुद्दा तर पहिले हे येतं ते शोधणं कठीण आहे. तर त्याकरता पण एक सोपी ट्रिक्स असणार आहे, काहीच नाही करायचं. किती करतोय 35 म्हटलंय, दुप्पट करा 70, 1 मायनस करा 69. तर 69 झाली ही 35 विषम संख्या. म्हटलं की 20वी विषम संख्या कोणती, तर 20 दुने 40, 1 मायनस करा 39. म्हटलं की 70वी विषम संख्या कोणती, 70 च्या दुप्पट करा 140, 1 मायनस करा 139. सोपी असणार. मग आपली विषम संख्या पाहूया. जसं पहिली विषम संख्या 1 3 5 7 डॉट 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 जाऊ देऊया. मग 35वी विषम संख्या काय, तर 35 च्या दुप्पट, जसं आपण बोललोय आता 35 च्या दुप्पट 70, 1 मायनस करायचं 69. आणि या सगळ्यांची बेरीज करायची असणार आहे पहिले. का, कारण जसं आपण पहिले मेथड बघतोय, जसं आधीच बोललो असणार आहे, पहिले पद्धत मग ट्रिक. ट्रिक 1 सेकंद लागणार नाही, प्रश्न उत्तर द्यायला 1 सेकंद लागणार नाही, मायक्रो सेकंद आहे आन्सर, मिली सेकंद मध्ये. बघा पहिले सूत्र आपलं काय म्हणतोय, आपण बघितलं होतं की सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज आणि भागिले एकूण संख्या. आपल्याला सूत्र लावावं लागेल, आधी तर बेरीज करावं लागेल सर्व संख्यांची, पहिले पद्धत बघतोय म्हणून. आणि एकूण संख्या किती आहे 35 ज्या दिलेल्या असतात त्यांनी भागावं लागेल. ठीक आहे, तर पहिले पद्धत आधी बेरीज करावी. बेरीज करण्याकरता आताच बघितलं होतं आपण की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या आणि भागिले 2. पद्धत तुम्हाला पद्धत पण यामुळे माहिती असेल, पण परंतु आपल्याला आपलं उद्दिष्ट फक्त एकच आहे की ट्रिक शिकवणं आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये उत्तर काढणं असणार. पहिली संख्या किती 1, शेवटची किती 69, एकूण संख्या किती 35, 35 दिलेली आहे एकूण संख्या आणि भागिले 2. काय करतोय 1 आणि 69 70 होतात गुणिले 35 भागिले 2 भाग देऊया 35 गुणिले 70. तर 35 गुणिले 35 ते होईल सर्व संख्यांची बेरीज. ठेवून देऊया आपण बघितलं की सर्व संख्यांची बेरीज किती येते 35 गुणिले 35
गुणाकार करायची गरज नाही कारण की शेवटी भागच तोडणं आहे म्हणून. तर 35 गुणिले 35 आणि भागिले एकूण संख्या दिलेली आहे 35 दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे, तर आपण भागिले काय करतोय 35. आता भागच तोडणं आहे. 35 35 कटतील, उत्तर आलं 35. बरं, आता काय सांगायचं असणार आहे? आता मित्रांनो हे सांगायचं असणार आहे की पहिल्या 35 विषम संख्यांची सरासरी काढा आणि उत्तर आलंय 35. ट्रिक हेच असणार आहे की जितक्याही विषम संख्यांची सरासरी विचारलं असेल, सध्या किती विचारलंय 35 विषम संख्यांची सरासरी. जर 35 विषम संख्यांची सरासरी विचारलं आहे पहिल्या, तर उत्तर नेहमी 35च आहे. पहा, नाही समजलं असेल तर परत बघूया. जर 35च्या ऐवजी म्हटलं असतं की पहिल्या 55 विषम संख्यांची सरासरी काढा, उत्तर असतं 55च. म्हटलं असतं की पहिल्या 105 विषम संख्यांची सरासरी काढा, उत्तर राहील 105च. म्हटलं की पहिल्या 210 विषम संख्यांची सरासरी काढा, उत्तर राहील 210. म्हटलं की पहिल्या 1133 विषम संख्यांची सरासरी काढा, उत्तर नेहमी राहील 1133. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. परत टाईप 3 बघूया आता. या बघूया आता आपण मित्रांनो पहिल्या 24 समसंख्यांची सरासरी काढा. टाईप 3 बघतोय आपण. पहिल्या 24 समसंख्या म्हणतात. आता 24 ही समसंख्या काय? जसं आपण मगाशी बोललो होतो की विषम संख्या कशी काढताय. आपण बोललो होतो की एखाद्या संख्येचं दुप्पट करा, एक मायनस करा, विषम संख्या आहे. आता समसंख्याचं काय असणार आहे, कशी काढायची? 24 ही समसंख्या म्हणजे काय? सरळ सरळ जी संख्या दिलेली दुप्पट करा. 24 चे दुप्पट किती झाले? 48. तर जसं आपण मगाशी बोललो की पहिले पारंपरिक पद्धतीने काढूया आणि मग ट्रिक कशी? जसं आपण बोललो की 1 सेकंद पण लागणार नाही आन्सर काढण्याकरता. 1 सेकंद लागणार. बघा पाहूया आपण. आधी सरासरीचं सूत्र काय? सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. बघूया पण आता पद्धत. पहिली समसंख्या कोणती? 2, मग 4, मग 6, 8. ही झाली पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. बरोबर. 24 ही कोणती? जसं आपण बोललो सरळ दुप्पट करा. 24 असेल तर 48 लागेल. 48. 25 असेल तर 50. म्हटलं की कसं असणार आहे की सपोज की 35वी विषम समसंख्या कोणती? 35वी समसंख्या कोणती? 35 च्या डबल काय? 70. आता बोलते 24. की 24 च्या डबल करू किती? 48. तर 48 झाली 24 वी समसंख्या. बेरीज करूया आपण सगळ्यांची. बेरीज, कारण की एकूण संख्यांची बेरीज आपल्याला सरासरी मध्ये बघा. बेरीज करण्याकरता मगाशीचा फॉर्म्युला असणार आहे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या आणि भागिले 2. पहिली संख्या काय आहे? 2. शेवटची किती आहे? 48. एकूण संख्या किती? 24 आणि भागिले किती? 2. काय करतोय आपण इथे बघूया. आता 2 आणि 48 किती झाले? 50 गुणिले 24 भागिले 2. मग काय करावं? मग सरळ सरळ कसं करतोय आपण? 2 की भागाकार. 2 भाग देऊया. 25 गुणे 50. याचा अर्थ 25 गुणिले 24 झाली बेरीज. आपण ठेवूया इथे 25 गुणिले 24 आणि भागिले काय करतोय आपण? एकूण संख्या किती? 24. तर 24 ने भागाकार करायचा. आता कापण्याचं आहे. 24 कटले 24 कटले, उत्तर येतंय 25. म्हणजे याचा अर्थ 24 समसंख्यांची सरासरी येते 25. बरोबर. आता आपण ट्रिक समजू. ट्रिक पहा कशी असणार. काय विचारलं बघाल? पहिल्या 24 समसंख्यांची सरासरी काढा. विषम संख्याच्या वेळेला बोललो होतो ते 30 राहील. समसंख्यांच्या वेळेस फक्त लक्षात ठेवायचं असणार n+1. n म्हणजे जितक्या काही नंबर ऑफ टर्म्स असतील n+1 बस इतकं लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न आला की उत्तर 1 सेकंद पण लागत. बघा 24 समसंख्या किती विचारल्या?
सॉरी 24. 24 मध्ये एक ऍड करा, किती आलं उत्तर 25. म्हणजे पहिल्या 24 समसंख्यांची सरासरी किती 24 प्लस 1, 24 अधिक 1 25. म्हटलं असतं हाच प्रश्न असा असता आणि म्हटलं असतं की पहिल्या 35 समसंख्यांची सरासरी काढा. तर 35 मध्ये एक ऍड करा 36. या पद्धतीने काढून बघा तुमचं उत्तर. म्हटलं असतं की पहिल्या 109 समसंख्यांची सरासरी काढा. 109 मध्ये एक ऍड करा 109. म्हटलं असतं की पहिल्या 2012 समसंख्यांची सरासरी काढा. 2012 मध्ये एक ऍड करा 2013. बस इतक्या सोप्या पद्धतीने आपण या प्रश्नावर उत्तर काढू शकतो. ही ट्रिक लक्षात ठेवा. काही कठीण नसणार आहे, परंतु तुम्ही जर पारंपरिक पद्धतीने कराल तर कमीत कमी 1 मिनिट घेईल. पुन्हा या कॅल्क्युलेशन मध्ये चुका होण्याची पण शक्यता खूप जास्त असते. तर मित्रांनो ही ट्रिक लक्षात ठेवा, नेहमी करता उपयोगी पडेल. चला आता बघूया आपण टाईप 4. या मित्रांनो आता आपण बघूया टाईप 4. यामध्ये काय होतं बघा. प्रश्न काय विचारला असणार आहे. 15 लगातार म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर विषम संख्यांची सरासरी दिलेली आहे 27 आणि म्हणतात काय. एकतर प्रश्न येईल की सर्वात मोठी संख्या माहित करा, किंवा प्रश्न येऊ शकतो सर्वात लहान संख्या माहित करा, किंवा प्रश्न येऊ शकतो की सर्वात मोठी आणि सर्वात लहान दोन्ही संख्या माहिती करा. आपण दोन्ही करूया. आता याची मेथड काय असणार पद्धत, परंतु आता पद्धत सांगेल तर हा व्हिडिओ खूप लांबून जाईल, म्हणून आपण फक्त ट्रिक वरती कॉन्सन्ट्रेट करूया. हा जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला सर पद्धत पण माहिती असायला हवी, तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तुम्ही या व्हिडिओवरती तुम्ही कमेंट्स करा खाली आणि सांगा की सर आम्हाला पद्धत पण सांगा, आम्हाला पद्धत पण माहिती असायला हवी. मी नक्कीच जर तुमच्या कमेंट्स आल्या तर मी ही पद्धत पण नक्की सांगणार, एक नवीन व्हिडिओ बनवणार तुमच्याकरता स्पेशल. परंतु आता फक्त ट्रिक पाहूया जेणेकरून हा व्हिडिओ फार मोठा न व्हावा याकरिता. बघा तो खूपच सोपी असणार आहे. फार 5 सेकंदात तो उत्तर येऊन जाईल आणि आपलं उद्दिष्ट हेच असणार की 5 सेकंदात उत्तर तुमचे जास्तीत जास्त मिळून जाईल 5 सेकंदात. बघा काय करायचं आहे आपल्याला. बघायचं आहे की एकूण संख्या. सुरुवातीला सांगताना वेळ लागेल, परंतु उत्तर 5 सेकंदात असतं. आणि इकडे लिहायचं आहे सरासरी. बरोबर. एकूण संख्या किती दिल्या आहेत 15. लगातार विषम कोणत्याही असू शकतात. मग ते विषम संख्या कुठनंही सुरू शकतात. 1 पासून पण सुरू शकतात, 1 अंकी पण राहू शकतात, 2 अंकी पण राहू शकतात, 3 अंकी पण राहू शकतात, पण आहेत किती 15 आहे. कुठनं पण सुरू करा, आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही. एकूण संख्या किती दिल्या आहेत 15. सरासरी किती आहे 27. ही 2 वेळा लिहायची. का 2 वेळा लिहायची? कारण की 2 उत्तर काढायचे तर 2 वेळा. बस आता फक्त इतकं जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे. 15 लगातार विषम संख्या दिल्या आहेत तर 15 दिल्या आहेत एकूण संख्या. सरासरी 27 दिली आहे, सरासरी 27 दिलेली असणार आहे. इतकं काही बात नाही आहे. आता फक्त एकच गोष्ट लागणार ट्रिक आहे म्हणून पहा. नेहमी एकूण संख्येमधनं नेहमी 1 मायनस करा, 1 वजा करावा. किती वजा करावं? 1च. बस नेहमीच प्रश्न काहीही असो नेहमी 1च वजा करायचं. तर 15 मधनं 1 गेले किती राहिले 14. बस हे इतकं शोधायचं असणार आहे 14. ठीक आहे. नेहमी 1 वजा करायचं असणार आहे. 15 मधनं 1 गेले 14. आता काय करायचं 1 वेळा 14 यात जोडावे. जोडले 27 मध्ये 14 जर जोडले किती येतात 41. 1 वेळा 27 मधनं 14 वजा करावे. 27 मधनं 14 वजा केले किती आले 13. म्हणजेच उत्तर मिळालं आपल्याला. काय ही झाली सर्वात मोठी संख्या आणि ही झाली सर्वात लहान संख्या. सर्वात मोठी आणि सर्वात लहान. बस किती वेळ लागते काहीच करायचं नाही. इथेच उत्तर निघते. हे लिहायची गरज नाही. 15 तनं 1 वजा केले 14. मोठी प्रश्न जर विचारला की मोठी संख्या काढा तर अधिक करायचंय. 27 अधिक 14 41. जर विचारलं की सर्वात लहान संख्या काढा 27 मधनं 14 वजा करायचे किती आले 13. 5 सेकंद लागणार आहे. आता हाच जर प्रश्न असा असता परत सांगते हा प्रश्न जर बदलून घेऊया. प्रश्न जर असा असता की म्हटलं असतं की जे 15च्या ऐवजी जर बोलल्या गेले असते की म्हटलं असतं की 18 लगातार विषम संख्यांची सरासरी
ठीक आहे, म्हटलं असतं की 18 लगातार विषम संख्यांची सरासरी जर सांगण्यात आलं असतं की 31 आहे, 31 आहे, आणि म्हणण्यात आलं असतं की परत प्रश्न की सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या माहित करा म्हणण्यात आलं असतं. काय केलं असतं आपण परत? आता आपण इथे लिहिले असते 18 आणि 18 मधनं एक वजा केला असता. किती येत आहे? 17. सरासरी किती दिलेली आहे? सरासरी दिलेली असणार आहे आपल्याला 31. बरोबर आहे. 2 वेळा लिहितो. का 2 वेळा लिहितोय? या करता 2 वेळा लिहितोय कारण की आपल्याला 2 प्रश्न विचारले. एक सर्वात मोठी संख्या काढा, एक सर्वात लहान संख्या शोधायची असणार. मग 18 मधनं 1 मायनस केले, उरले 17. जर मोठी संख्या माहित करायची आहे तर 17 अधिक करा 31 आणि 17. किती उत्तर येते तुम्ही कमेंट करा नक्कीच. आणि 31 मधनं 17 वजा केले तर सर्वात लहान संख्या माहित पडतो, सर्वात लहान संख्या सापडेल. किती उत्तर येते हे सुद्धा तुम्ही कमेंट करा. हा प्रश्न उत्तर तुम्ही काढा. ठीक आहे. आणि एक प्रश्न तुमच्या करता येतोय, नक्कीच तुम्ही या प्रश्नावर उत्तर काढा. ठीक आहे. म्हटलंय की जर लगातार 25 विषम संख्या, आता एक तुमच्या करता आणखी एक गोष्ट, इथे विषम जरी आलं किंवा सम जरी म्हटलं तरी सुद्धा पद्धत हीच राहील. परत सांगतोय, काय म्हटलं? इथे विषम योग किंवा समयोग काही जरी म्हटलं तरी पद्धत सेम राहील. का राहील का नाही हे आपण जर हा व्हिडिओ जर तुम्ही म्हणत असाल आणि हा व्हिडिओ जर आपण पूर्ण एक्सप्रेशन सह जर बघितला विथ मेथड पद्धतीसह, तर मग तुम्हाला नक्की कळेल की सम असो अथवा विषम असो नेहमी पद्धत का पद्धती असणार आहे. ओके. तर सम असो अथवा विषम असो पद्धत एकच राहील. एक प्रश्न तुमच्या करता, तुम्ही तो प्रश्नाचं उत्तर काढा आणि कमेंट करा खाली की काय येणार. तर 25 लगातार समसंख्यांची सरासरी जर 37 आहे तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या माहित करा. तुम्ही कमेंट करा, सांगा आम्हाला. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आमचं चॅनल सबस्क्राईब करा याकरिता. आणि यानंतर आम्ही जेही व्हिडिओ बनवूया तर त्यानंतर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जास्तीत जास्त लाईक शेअर याकरता करा, कारण की आमचं उद्दिष्ट आपल्या मराठी बांधवांपर्यंत चांगलेच चांगले व्हिडिओ पोहोचावे. गणिताची भीती ही कायमस्वरूपी महाराष्ट्रातून निघून जावी याकरता हा सगळा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न असणार आहे. तुमचा जास्तीत जास्त सहभाग हा अख्ख्या महाराष्ट्रातील मुलांकरता गणिताची क्रांती होईल. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला याकरता धन्यवाद.